असं मस्त गाजराचं लोणचं तुम्ही बनवलंय का? नसेल बनवलं तर ही रेसिपी शेवटपर्यंत पाहत राहा। इथे मी अर्धा किलो गाजर घेतले, या सीझनमध्ये जे लाल रंगाचे मिळतात ते गाजर घेतले, सालं काढून घेतली, उभे पातळ काप करून घेतले त्याचे अशा प्रकारे, आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घातलं। सगळ्यात आधी त्यामध्ये मीठ घातलं, हळद घातली अगदी थोडीशी, तसंच हिंग देखील घातला आणि भरपूर असा लिंबाचा रस पिळून घेतला। लिंबाचा रस घातल्यामुळे छान चटपटीतपणा येतो। नंतर सुद्धा आपण यात मसाले घालणार आहोत, पण हे आधी मी एक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून दिलं हे मिश्रण सगळं, हे मसाले वगैरे आणि लिंबाचा रस लावून थोडंसं त्याला छान असा चटपटीतपणा येतो, चांगलं मुरतं ते याच्यामध्ये, यासाठी। आणि पाणी सुद्धा सुटतं ते आपल्याला काढून टाकता येतं, म्हणून दुसऱ्या दिवशी यातलं पाणी थोडंसं काढून टाकलं, सगळं नाही काढून टाकायचं। आणि त्यानंतर त्यामध्ये पुन्हा थोडंसं चवीपुरतं लागेल इतकं मीठ घातलं, थोडंसं लाल तिखट घातलं आणि यामध्ये लोणच्याचा मसाला घालायचा, आपला साधा मसाला नाही घालायचा, लोणच्याचा मसाला घातला। त्यानंतर छान असं एकजीव करून घेतलं, आधी थोडासाच घालून बघितला, बेताने घालायचा, आणि त्यानंतर मला थोडासा कमी वाटला म्हणून थोडासा अजून मी ह्यामध्ये ॲड केला आणि हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं। हा मसाला सगळीकडे छान लागेल अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं। हे लोणचं अगदी झटपट होतं, त्यामुळे अगदी कधी आपण हे बनवू शकतो। इथे बघू शकता, इथे छान असा मसाला लावून घेतला। त्यानंतर यामध्ये आता मी काही अजून कोरडे मसाले घालणार आहे, ज्यात मी काळं मीठ घातलं आहे, थोडीशी आमचूर पावडर घातली आहे चटपटीतपणासाठी। आमचूर पावडरमुळे मस्त असं ते आंबटसर होतं थोडंसं, आणि म्हणून मी ती घातली आहे, तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता। आता ही आमचूर पावडर घातल्यानंतर पुन्हा थोडासा लिंबाचा रस घातला आहे, आणि लिंबाचा रस घातल्यानंतर यामध्ये थोडासा चाट मसाला सुद्धा घातला, काळं मीठ घातलं। या सगळ्या गोष्टींमुळे ना ते खूप छान चटपटीत असं होतं। इथे फोडणीसाठी तेल घेतलं आहे फोडणीच्या भांड्यामध्ये, आणि त्यानंतर याला जास्त तेल नाही लागत, अगदी थोडंसं तेल लागतं। आणि त्यानंतर तेल तापल्यानंतर मोहरीची फोडणी केली, हिरवी मिरची चिरून घातली आणि उभे पातळ काप केले लसणाचे ते सुद्धा यामध्ये घातले आणि मस्त असे खरपूस ते तळून घेतले। थोडंसं कोमट झाल्यानंतर ही फोडणी यामध्ये घालायची, एकजीव करून घ्यायचं पुन्हा एकदा, आणि हे आपण काचेच्या बरणीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो, 10-15 दिवस आरामात टिकतं। हे झटपट लोणचं आहे, त्यामुळे मुरवण्याची गरज नाही, ताजं ताजं केलेलं आपण खाऊ शकतो, अतिशय छान बनतं। या सीझनमध्ये गाजर खूप छान मिळतात, त्यामुळे नक्की असं हे गाजराचं लोणचं करून बघा। यामध्ये मी आलं वरून किसून घातलंय, खरं तर यामध्ये तुम्ही आल्याचे काप करून सुद्धा घालू शकता, पण यावेळेला मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं आणि अशा प्रकारे मिक्स करून मस्त असं गाजराचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे। कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा, आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।